कोण येणार आहे आपण आईला विचारूया. कोण कोण येणार आहे आज? आज रिद्धी सिद्धीची बारकी आत्या येणार आहे नाशिकवरून. आता माझा चहा आलाय. आता आई आणि मी नाश्ता करू. सो मी आता आली पार्किंगमध्ये बाहेर त्याला घ्यायला. चला तिची वाट बघा आपण. थँक्यू. चल लिफ्टने जायचं. केवढं जड आणलंय. चल कशाला आता जवळ झालं आपण. व्हिडिओ काढते का? हा तू म्हटली होती ना. हो. हाय. चल बघ तुझ्यासाठी इथंच मागून ठेवली आपण. अगं कधीची बसली होती? सकाळी 6ची बसली होती. कोण बसली होती? मी थांबत थांबत आली त्याच्यामुळे वेळ लागला. थांबत थांबत स्टँडवर. कसं वाटतंय? मस्त. माहेरी आली ना त्याच्यामुळे छान वाटते. एकदम फ्रेश. जरा 6 महिन्यातून एकदा माहेरी जावं. हा ऐका तिचं ऐकत जावा तुम्ही. मग भाजी कधी माझ्यासाठी? नाही भात. आम्ही इकडे वाट बघतो तिकडे उतर. गाईज आता संध्याकाळ झाली आणि आम्ही घरी आलोय. परवासाठी आम्ही थोडंसं तयारी करतोय. चला दिसतंय का? सो गाईज आता आम्ही चाललोय आमच्या घरी अजून घ्यायला चाललोय. ते काय आम्ही घरात मोठे आहे ना तर आम्ही असे पिकअप करायला जातो. चला आपण आता दाखवते मी तुम्हाला. बंद कर. जायचं कुठे? येणार कुठे बोलते? काय म्हणते? घ्यायला कुठे जायचं त्यांना? नाशिक फाटा. अगं नाशिक फाट्याला उतरणार कुठं पण 1-2 जागा आहेत नाशिक फाट्याला आपण उतरायला. जातो ऐका म्हणून आम्हाला पाठवतात घ्यायला. माहितच नाही कुठे जायचं. दॅट्स वाय वी आर गोईंग. राहू दे चल. ए बाळा तिकडून कुठून? इथून मागून. बरं भूताच्या रस्त्याने चाललोय आम्ही. बिबट्या तर का तिथं कुत्र्यांना बिबट्या समजते. इकडे. ते काय ना ती लहान आहे हा राहू दे. तर मला जायला लागतं. बाय. बाय रात्री. बाय वर. तुम्ही माझा पहिला घोराडेश्वरचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला हा रस्ता माहीत असेल. त्या सकाळ होती आणि आता रात्री एवढाच फरक आहे. आम्ही आता चाललोय. शिवानी आत्या आली. पुढचं नाही दिसत आहे मला. इथं दिदी आहे इकडे ही आहे. आम्ही आता घरी चाललोय. रिसीव केलं आम्ही हिला. चला हो रिसीव. आम्ही असं जुगाड केलंय. हिची आयडिया आहे. आम्ही असंच हसत चाललोय. चेहरे नाही दिसत. तुमच्या बॅगा उचलायच्या असतील तर दीदीला कॉन्टॅक्ट करा. मी नंबर देते. ती येईल उचलायला. मजुरी 10 रुपये. 150 रुपया देगा. आणि एक वडापाव. दीदी मजा येते का? ऑर्डर घ्यायच्या का मग? आज काय केलंय जेवायला? कांद्याची भजी आणि बटाट्याची भजी. बोल. हे का गरम गरम काढते. आता मी तुम्हाला चिडवत खाणार आहे. आता रात्रीचे 12:30 झालेत आणि आमची अजून मेहंदी राहिली आहे. म्हणजे माझी गेली नाही तरी पण मला काढायची. ह्याच्यावर नेल पेंट लावायची अजून. आणि आता ही तयारी चालू आहे. तांदूळ भरतात बाय त्या मम्मी आणि दीदी. सो आता रात्रीचा 1 वाजलाय आणि दीदी मेहंदी काढायला बसली आहे बाहेर त्याच्या हातावर. हे बघा DM फॉर ऑर्डर. आई पण आहे बसली आहे. शिवानी आत्या काम करते. आई पण बसली. आणि मी सगळ्यांना रेकॉर्ड करते. बस गाईज मी कालचाच व्लॉग आज पण कंटिन्यू करते. काल तेवढं झालं त्यानंतर रात्री आम्हाला जवळजवळ 3 वाजले झोपायला. त्यानंतर मी व्लॉग एंडच नाही केला. म्हटलं आजचा पण आपण कंबाईन करू. आणि आम्ही आज सकाळी उठून माझ्या आंघोळ बाकी कारण आम्ही पंखा साफ करत होतो. आणि तोपर्यंत पूजा पण मांडली. आज गुरुवार आहे आणि आज अक्की पण येते. मजा येईल.
अक्की आली आहे. मग मी तुम्हाला दाखवते. पहिली मी गेट उघडते. माझी पण आंघोळ झाली आहे. हाय गाईज. आपली हे काढ पाठीमागून. काय काढायचंय साक्षी? हाय. हे काढून घे. चला आता मी नंतर भेटते. मला सामान काढायचंय. आम्ही आता थोडीशी शॉपिंग करायला चाललोय. उद्याच्या कपड्यांवर काही मॅचिंग बांगड्या वगैरे बघतोय. स्टेट येऊन दाखवेलच तुम्हाला. आम्ही आलतोय आता इथे बांगड्या घ्यायला. ज्याला जे पाहिजे त्याला ते भेटलंय. आम्हाला कानातले बघायचे होते त्याच्या ड्रेसवर. ते काय नाही भेटले तर मी गेला आता कोणाकडून तरी. नाही तर मग असेल तेच घालेल मी आता. बघा आमचा स्ट्रगल. आम्हाला स्वतःलाच जायला लागलं आहे बांगड्या सिलेक्ट करायला. आम्ही दोघी इथे थांबून त्यांची मजा बघतोय. आम्ही कधीच अशा बांगड्या घेतल्या नाही. तुमची इच्छा असेल तर आम्ही तर कधी असं मॅचिंग बांगड्या घेतल्या नाही. कानातले घेतलेत पण बांगड्या ज्या असतात तेच ज्या बांगड्या असतात त्याच आम्ही घालतो. तर आता ते ह्या विषयावर चर्चा झाली. सुट्ट्या पाहिजे आम्हाला, 12च पाहिजे. झोप आली, झोप दमले. आता तुम्ही तर बघितलं आम्ही दुपारी किती काम केलं. अजून आम्हाला भरपूर कामं करायची. गाईज रियाला बांगड्या भेटल्यात. तिच्या पाहिजे होत्या त्या. हिला पण हिच्या अगं साक्षीला नाही भेटल्या, हिला भेटल्या. तिच्या होत्या ती नको म्हटली. तिची चूक आहे ती. आम्ही आता घरी आलोय. रिया, मी आणि आत्या. आम्ही आता बसलो लसूण सोलायला. आपण काय करतो? लसूण सोलतोय. आणि बाकीचे वेगवेगळे कामं करते त्यांचे. तुम्ही पण या आमच्यासोबत काम करू लागायला. लसूण सोलायला. हाय गाईज, तुमची मैत्रीण पुरण करत आहे. उद्या पूजा आहे. हा मी तिच्या त्यांची घरी. मैत्रिणी, बालमैत्रिणी मी त्यांची. तिच्या घरी उद्या वास्तुशांती आहे तर ती काम करते. तर तुम्ही तिला मदत करा आणि सबस्क्राईब करा. सरप्राईज करा. सरप्राईज नाही, सबस्क्राईब. लाईक करा. तिला म्हणायचंय सबस्क्राईब करा. हा मी काय बोलणार इंग्लिश? सरप्राईज. सबस्क्राईब बोलली. सबस्क्राईब. बरं लाईक करा. जाऊ द्या. कमेंट. हा कमेंट. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. हा परत हे सगळं करा. लाईक करा, सबस्क्राईब करा, हे कमेंट सगळं करा. करा. फक्त टिक. आता मी पुरण करत होते. आता मला उठवलंय आणि विटा उचलायला आणलंय उद्याच्या होमासाठी. आपल्याला बाहेर त्याला सरप्राईज द्यायचंय. आणि सरप्राईज असे की मामा बाबा आलेत आणि तिला माहीत नाही आहे. मी त्यांना घ्यायला जाते. बघ ना कोण आहे. नाही बाबू निघायचं अजून. या बाय. या आला मामा. काय फरक पडलाय का? बस ते खरकटे आत बोला. आणि इकडे बघ काय अगं तू आता मोठी झाली. मी लाटून बदल लोक नाव ठेवतील का तुझ्या? तुझ्या आईला नाव ठेवतील. सरप्राईज भेटले. कामात काम काढून येतो नाही पुढे. मी आज अख्खी आई आली आत्याची. नाही मडील नाही. हार करत आहेत उद्यासाठी. तिला बोलवले मेहंदीच्या कार्यक्रमाला. 150 रुपये एका हाताचे. नाही घेते ती. DM फॉर ऑर्डर्स. द्यायचं असेल तर द्या आणि त्यांना करू असं म्हणायचं. आणि ही हार करायला बोलवायला.
सो रात्रीचे 12 वाजलेत आणि आम्ही गॅलरी डेकोरेट करायला घेतली. रिया, शिवानी आत्या, मी आणि मधून मधून दीदी. हे बघा. ऐक ना ग काय लागते ना हा नावाची इथंच बरं आहे का? लय खाली लयवर नाही होणार का? डोळ्याच्या बरोबर एवढं येत असेल है ना काही तर बरोबर आम्ही थोडंसं डेकोरेशन केलंय. हे बघा. बरोबर आहे ना अरे नाही रे. खाली नाही. नाव थोडं हा खाली आला. थोडं खाली घेईन हे करायचं पांघरून घेऊन जाय अंगावर दोघांना. जा दोन्ही घेऊन जा. ए, जा. पण नेऊन ठेव, सॅक पण नेऊन ठेव. जा मी नाही भीती वाटते मला. बघा रात्रीचे 1 वाजले आणि तयारी. डेकोरेशनची तयारी चालू आहे वास्तू शांतीच्या. ए मम्मी मी आणलेलं कुठे गेली असे वाजले ना. दाखव ना हिला भाजलंय बघा. हा बघा हिला भाजलंय. हात घेऊन बसली ती मोबाईल. डेकोरेशन झालंय. आता आमची चर्चा चालू आहे सगळ्यांची उद्याच्या बद्दल. पण ते असं म्हणतो, तिथे असल्यावर